सुलेखा बोल. आधी बेपत्ता आहे. मग तो कुठे आहे? पळून गेलाय की त्याला कोणी नाहीसं केलंय याची काहीच कल्पना नाही. मग माझा एकमेव आधार आहे तो, आणि तोच नाहीसा झालाय तनिष्का. खड्ड्यातून बाहेर काढणाऱ्याला आधार म्हणतात सुलेखा. स्वतः खड्ड्यात उभं राहून आपल्याला खड्ड्यात खेचणाऱ्याला आधार म्हणणारी तू एकमेव आहेस. तुमचे टोमणे ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये मला. तुला माझ्या मदतीची गरज असेल ना तर सॉरी. मला तुला धावताना बघायचंय. तुझ्या कुबड्या बनण्यात मला इंटरेस्ट नाहीये. आधी सुखरूप आहे की नाही मला एवढंच हवंय. मुलं नापासून निदान त्याच इयत्तेत तरी राहतात. मूर्खासारखं तुला मागच्या इयत्तेत जायची काय हौस आहे ना मला खरंच कळत नाही. पुन्हा पुन्हा मूर्ख मूर्ख म्हणण्याची काही गरज नाही. मग तशी वागूही नकोस ना. शास्त्री घराण्याला संपवण्याचा विडा उचललायस ना तू. मग त्यांची केअरटेकर कशासाठी होतीस? इतर आणि आधी यांच्यात खूप फरक आहे. पण त्याच्या नावामागे सुद्धा शास्त्री हेच आडनावे हे विसरू नकोस. आधीला समजा कोणी काही केलं आणि आदिनाथ शास्त्री गेला, तुझेच कष्ट वाचतील. आणि बस बस झालं तनिष्का. तुम्ही मला मदत करणार आहात की नाही? नाही. तू तुझ्या पायावर चालायला शिक सुलेखा. मला तुझा पांगुळगाडा होण्यात काहीही इंटरेस्ट नाही. आधाराची गरज काय असते ते एक दिवस मी तुम्हाला दाखवून दे तनिष्का. त्यावेळी तुम्हाला पांगुळगाडा हवा असेल, पण मी कुबड्या सुद्धा तुमच्या हाती लागू देणार नाही. कुठे गेला असेल आधी? काय झालं असेल त्याला? सोपांनी हे सगळं सांगितल्यापासून काही सुचेनासं झालं. निघून गेला असेल की कोणी किडनॅप केलं असेल त्याला. आणि तसं असेल तर ते का? या जन्मात शुभ्राने माझ्यापासून हिरावून घेतलाय त्याला. नाही होऊ शकला तो माझा, पण निदान डोळ्यासमोर तरी असतो. आणि आता तो सुद्धा नाहीये. आधी माझ्यापासून कायमचा दुरावला तर? नाही नाही नाही. कसं शोधू आधीला? कुठे शोधू? घरातून मला हलता सुद्धा येत नाही. आणि त्यात विश्वासातली माणसं सुद्धा पाठ फिरवायला लागलीत. सामान्य माणसाला तो कुठे हे माहित नसेल, पण शुभ्राच्या संपर्कात आधी नक्की असणार. येस. मी पुन्हा प्रयत्न करेन. मी पुन्हा प्रयत्न करेन डॉक्टर. गुड. क्लोज योर आईज मिसेस शास्त्री. ट्राय हार्ड.
heart this time. Concentrate. या सगळ्या संकेतांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा मिस्टर शास्त्री. आठवण्याचा प्रयत्न करा. बयो आणि ती अनोळखी सावली कोणाची होती? येस मिस्टर शास्त्री. काय झालं मिस्टर शास्त्री? काय झालं डॉक्टर? हेच मी तुम्हाला विचारणार होतो मिस्टर शास्त्री. आता काही क्षणांपुरत्या तुम्ही नव्हतात. म्हणजे ते डोळे मी आधीही पाहिलेत मिस्टर शास्त्री. अख्खं जग जाळून टाकण्याचा विकार होता त्यामध्ये. कोण होता तो माणूस? मला हा चेहरा ओळखीचा वाटतोय. हा चेहरा मी कुठेतरी पाहिलाय. पण कुठे? मला का आठवत नाहीये? प्रिया, हाय. प्रिया, आर यू ओके? प्रिया, मी आता कोणाशीच बोलायच्या मनस्थितीत नाहीये स्वप्नील. काय झालंय? प्रिया, तू काहीच बोलली नाहीस तर कसं चालेल? सगळे घरातल्या आदिनाथला शोधायचा प्रयत्न करतात आणि तू अशी रडत बसलीस तर स्वप्नील, दादा ज्या दिवशी घरातून नाहीसा झाला
त्याआधी या घरातलं सगळ्यात मोठं भांडण माझ्यामुळे झालं, विक्रांतवरून. त्यानंतर माझ्यात आणि दादामध्ये एका वाक्याचं सुद्धा बोलणं झालं नाही. दादाला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि त्यात आता शुभ्राला संकेत मिळायला लागले. प्रिया कम ऑन, हे संकेत वगैरे जाऊ दे स्वप्नील. ज्या गोष्टीवर मुळातच तुझा विश्वास नाहीये त्या गोष्टीच्या वाटणाऱ्या भीतीबद्दल तुला सांगून काय उपयोग. जस्ट लीव मी अलोन प्रिया. प्लीज. सर बोला, काय खबर? परमेश्वराच्या मागावर होतो मी. तुमचा संशय पक्का ठरला. पुढं गोडाऊन ते घर, घर ते गोडाऊन. परमेश्वर, परमेश्वराचं गोडाऊन. या तुम्ही. ए मोरे, गाडी काढा. एका ठिकाणी रेडला जायचंय आपल्याला. चला मोरे. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च. आजोबा. स्वप्नील, आज अचानक कसं काय येणं केलं? आदिनाथ बद्दल काही कळलं का तुला? नाही, पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय? आजोबा, एक माणूस आहे, त्याचं नाव तो जनार्दन असं सांगतो, आणि गेले काही दिवस तुम्हाला सारखा भेटतोय. तो असं सांगतोय की त्याच्या गावात कॉम्प्युटरचं काहीतरी सॉफ्टवेअर त्याला हवंय आणि त्यासाठी तो आमच्या कंपनीकडे. पण मला जरा शंका वाटते. म्हणजे त्याला मी ऑफिसला भेटायला बोलवलं तर तो येत नाही आणि मला रस्त्यात कुठेतरी गाठतो तो. आणि कामाचं बोलायचं सोडून तो आदिनाथची चौकशी करतो. आदिनाथची चौकशी? मला असं वाटतं की तो आदिनाथच्या मागावर आहे. त्याचं वर्णन सांगू शकशील? तो असा उंच, काळा आणि बारीक आहे. थोडीशी दाढी आहे आणि तो ना असे पांढरे स्पॉट्स लावतो, म्हणजे कानावर आणि असं चेहऱ्यावर. टोपी घालतो. असं पण तुम्हाला सांगू का, ती लोक जातात ना दरवर्षी असं भजन म्हणत बरेच लांब चालत जातात. वारकरी? हा, राईट. वारकरी पंथातला आहे. या, ही लुक्स लाईक अ वारकरी. जनार्दन. काल एक माणूस इथे येऊन गेला. पंढरीचा वारकरी असावा असं वाटत होता. काहीतरी देवाचंच नाव होतं, असं विठ्ठल वगैरे असं काहीतरी. आजोबा, तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. म्हणजे अशी कोणी व्यक्ती जर आजूबाजूला दिसली किंवा घरी आली तर तुम्ही काळजी घ्या.
आणि मला फोन कर, म्हणजे मी त्याला ओळखू शकेन. हो. आजोबा, मी येताना प्रियाला भेटून आलो. मी प्रियाला भेटून आलो येताना. काही बोलली का तुझ्याशी? नाही, पण आजोबा मला असं वाटलं की तिच्या मनात कुठेतरी गिल्ट आहे. म्हणजे आदिनाथ बेपत्ता झाला त्याआधी तिचं आणि आदिनाथचं त्यांचा वाद झाला होता विक्रांतवरून, आणि तिला असं वाटतंय की हे जे काही सगळं घडलं त्याला तीच कारणीभूत आहे. आजोबा, तुम्ही समजावा तिला, तुमचं ऐकते ती. हो, मी समजवीन तिला. मी निघू, मला एका मीटिंगला जायचंय. काळजी घे हो स्वतःची. अच्छा. श्रीराम श्रीराम. पण तू मला पुन्हा ते सगळं का आठवायला लावतेस प्रिया? मला खूप त्रास होतो ग त्या आवाजांचा. आय नो शुभ्रा, तुला त्रास होतो, पण प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला हे सगळं परत आठवायला सांगते, ह्याच्यामागे सुद्धा एक कारण आहे. मी एक पुस्तक वाचलंय सिक्स सेन्सबद्दल, म्हणजे अतिंद्रिय शक्ती. मग शुभ्रा, हा सेन्स सगळ्यांनाच नसतो. अगदी खूप खूप रेअरली एखाद्यालाच हा सेन्स असतो, आणि त्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे, त्याला काही लॉजिक्स आहेत, आणि ही जी इंट्युशन्स असतात, स्वप्न असतात, त्यांना सुद्धा एक अर्थ असतो. मग माझ्या स्वप्नांचा अर्थ काय असेल प्रिया? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर आपण मराठीत म्हणतो बघ, मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे आपल्या मनात जी एखादी गोष्ट घर करून राहते तीच नेमकी आपल्याला स्वप्नात दिसते. शुभ्रा, म्हणूनच मी तुला विचारतेय की मला पुन्हा एकदा सांग, तुला काय दिसतं? ढगांच्या गडगडण्याचा आवाज येतो, पाण्यात कोणीतरी हातपाय मारतंय, कोणीतरी पळतंय असे आवाज येतात. आणि प्रिया, मला त्या दिवशी प्रथमेशने महादेव आजोबांचं चित्र काढलं होतं, ते सुद्धा स्वप्नात दिसलं होतं, खोलीत कोंडून घेतलेलं. आणि मला त्याच अवस्थेत आदिनाथ दिसले प्रिया. मला माहिती आहे शुभ्रा, सध्याच्या या परिस्थितीत या सगळ्याचा चांगला अर्थ आपण नाही लावू शकणार. मनात दादाचे विचार असताना तर नाहीच नाही, मी सुद्धा नाही लावू शकणार, कारण आपल्या सगळ्यांच्याच मनात भीती आहे. दादा कसा असेल, त्याला काही धोका तर नसेल ना? पण शुभ्रा, त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे सगळेच इंट्युशन्स वाईट नसतात. म्हणजे आपला दृष्टिकोन कसा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. मला बरं वाटावं म्हणून नको बोलूच घे हे सगळं प्रिया. नाही ग शुभ्रा, तुला बरं वाटावं म्हणून नाही. मी तुला सांगते की जस्ट बी पॉझिटिव्ह. अर्थ बदलेल कदाचित. पण त्या संकेतांमुळे घडणाऱ्या घटना तर नाही बदलणार ना प्रिया? हो, पण घडणारी घटना वाईटच असेल असं मनाशी धरून का चालायचं आपण? शुभ्रा, ह्या वेळेचे संकेत शुभ संकेत असू शकतात. म्हणून सांगते मी तुला, बी पॉझिटिव्ह. आणि हे फक्त तुलाच नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण सगळ्यांनीच खूप खंबीर व्हायची गरज आहे.